नमस्कार मैत्रिणींनो, पंचमी विशेष आपण पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी 2 पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे। आता डाळ आपण शिजण्यासाठी टाकूया। इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे आणि ती डाळ आपण टाकून दिलेली आहे, शिजण्यासाठी ठेवलेली आहे। चला तर झाकण ठेवून देऊया आपण। बघा, अर्धा तास झाला, 20 मिनिटे, 20 ते 25 मिनिटात आपली डाळ शिजून झालेली आहे। कुकरला 2-3 शिट्ट्यात होती, पण मी इथे अशी शिजण्यासाठी टाकलेलं आहे। शिजलेलं पाणी गाळून घेतलेलं आहे आमटी बनवण्यासाठी। चला तर आता गॅसवर आपण कढई ठेवली आणि त्यामध्येच गूळ टाकून दिलेला आहे। पुरणपोळीचा गूळ आहे लाल। आणि सुंठ बडीशेपची पावडर टाकून दिलेली आहे 1 चमचा। आणि खडे मीठ टाकून दिलेलं आहे अर्धा चमचा। चला तर चांगलं मिक्स करून झालेलं आहे। चला तर आता आपण पुरण करून घेऊया। गरम गरम असतानाच आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे। पुरण झालेलं आहे, आता आपण पीठ मळून घेऊया। तर बाउलमध्ये मी पाणी टाकलेलं आहे जास्त, कारण आपल्याला लुसलुशीत पीठ बनवायचं आहे। चला तर आता थोडंसं तेल टाकून घेऊया। बघा, अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे आणि पोळपाटावर चांगलं ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ लुसलुशीत होईल। थोडासा तेलाचा हात पण लावायचा आहे वरतून। बघा, अशा प्रकारे आता पुरणपोळी करण्यासाठी घेऊया। चला तर आता लगेच झटपट मी पुरणपोळी लाटून घेते आणि लोखंडी तव्यावर टाकून दिलेली आहे। बघा कशी फुगली आहे। ही लोखंडी तव्यावर पोळी केली आहे आणि दुसरी पोळी मी करणार आहे पॅनवर। चला तर आता ही पोळी मी पॅनवर टाकून दिलेली आहे। ती लोखंडी तव्यावर होती। खूप छान झालेल्या आहेत आपल्या पुरणपोळ्या पंचमी विशेष। आणि तूप टाकून द्यायचं आहे वरतून चांगलं। पोळी खावी तर तुपाचीच। अशा प्रकारे मी खमंग पुरणपोळी केलेली आहे। खरपूस छान खरपूस भाजून घ्यायची आहे पुरणपोळी आपल्याला तूप टाकल्याच्या नंतर। तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत पुरणपोळी। चला तर अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळी करून घेतलेली आहे। चला तर पुरणपोळी आणि तुपाची वाटी, तुपाबरोबर पुरणपोळी खाऊया। तुम्हाला जर माझी पुरणपोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण बनवून खा। पंचमी विशेष पुरणपोळी बनवलेली आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।